नमस्कार. मी गुलाबराव खंडागळे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत तंत्र समन्वयक म्हणून काम केलेलं आहे. आज नवीन वर्षाची शून्य मशागत लाभधारकांना माझी एकच विनंती की बेड संवर्धन करा आणि 2025 पासून नवीन शेतकऱ्यांसुद्धा हे चालू करा शून्य मशागत तंत्रज्ञान. आणि जी माझी दीड पावणे 2,000 शेतकरी आहे त्यांना नवीन वर्षाचं हार्दिक असं शुभेच्छा करतो. आणि त्यांनी नवीन वर्षामध्ये जाऊन एक प्रकारचा मागील 5 ते 6 वर्षाचा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर केलेला त्याचा चांगला अभ्यास इतरांना सांगून क्षेत्र वाढवण्याचं काम करावं हीच कळकळीची विनंती आहे. आणि 1,500 लाभार्थीला एकाच वेळी यूट्यूब मार्फत मी 2025च्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षीचं सुखाचं समृद्धीचं जावो व भरभराटीचं जावो व कमी खर्चामध्ये जास्तीचं पीक आपल्याला मिळावं आणि जमीन ही पैलवान व्हावं आणि पीक हे बलवान येवो हीच हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या शुभेच्छा मागं एकत्रित येण्याचं कारण हेच आहे की सर्व शेतकऱ्याला एकाच वेळी एकाच स्तरावरून की जी शून्य मशागत तंत्रज्ञान वापरणारी लाभार्थी आहे माझे. मग काही धुळेमध्ये आहे, जळगावमध्ये आहे, बीडमध्ये आहे, बुलढाण्यामध्ये आहे, विदर्भामध्ये वाशिममध्ये आहे माझे. नंतर खामलकर साहेब म्हणजे वाशिममधले, नंतर तुमचं उस्मानाबाद, नंतर सोलापूर, सांगली, सातारा शरद पवारांची अशी सगळी जी मंडळी आहे माझी नेहमी फोनवरून विचारणारी की तणनाशकाचा वापर कोणता करावाचा, शिफारस पिकाप्रमाणात तणनाशकाचा वापर विचारणारी, पिकांची फेरपालट कोणत्या जागेला कोणती करावी, बेड कसे पाडावे, फर्टिलायझर कोणतं द्यावं, रासायनिक खत, अशा माध्यमामधून माहिती विचारून आजपर्यंत त्यांचा उत्पादन स्तर तर उंचावलाच परंतु खर्चामध्ये सुद्धा बचत झाली आणि जमीन ही बलवान झाली आणि जमिनीमध्ये पाणी धारण करून ठेवण्याची शक्ती वाढली आणि विहिरींना पाण्याची पातळी वाढली. म्हणून माझी सर्वांना शेवटी एक कळकळीची विनंती आहे की बेड संवर्धन ठेवा. बेड काढल्यानंतर पिकांची कापणी करा आणि तणांचा बंदोबस्त हा तणनाशकानंच करा आणि बेड संवर्धन करा आणि जमीन ही पैलवान करा, पीक हे बलवान येईल. धन्यवाद. नमस्कार.